योगायोग भाग 4. अजय, आज कॉलेजमध्ये एक सेमिनार आहे. तू येणार आहेस का नाही? मला झोपेतून उठवत अनिकेत म्हणाला. नाही अनिकेत, आज थोडी तब्येत बरी नाही आहे. मी झोपेतून उठत त्याला म्हणालो. आपली तयारी करून अनिकेत कॉलेजमध्ये गेला. मी झोपेतून जागे तर झालो होतो, पण उठायची इच्छा होत नव्हती. काल रात्री स्नेहा तशी बोलली ना, मला तर नवल वाटत होते की तिला अशी अचानक काय झाले. मी माझा मोबाईल बघितला की स्नेहाने काय रिप्लाय तर दिला नाही ना. तिने रिप्लाय काहीच दिला नव्हता. तिला आता फोन करू का नाही, मी हाच विचार करत बसलो. शेवटी मी तिला फोन लावला. हॅलो स्नेहा, मी फोन उचलताच म्हणालो. कोण पाहिजे तुम्हाला? मला पलीकडून आवाज आला. मी काही न बोलता सरळ फोन कट केला. कोण असेल? मला तर एका मुलाचा आवाज आला होता पलीकडून. मला परत फोन आला. मी फोन नाही उचलला. 3 वेळा परत रिंग वाजली. मी मोबाईल ऑफ करून ठेवला. 11 वाजले होते आणि मला थोडी भूक पण लागली होती. मी उठलो आणि टिफिन आणण्यासाठी मेसमध्ये गेलो. रूमवर येऊन फ्रेश झालो आणि जेवण केले. आज बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. तसाच मी परत झोपून राहिलो. मला झोपेतून जाग आली तेव्हा संध्याकाळची 5 वाजली होती. वेळ बघून मी तात्काळ बाहेर जाण्यासाठी तयार झालो. आज भोला काका माझ्यासोबत काहीच नाही बोलले. मी तर माझ्याच विचारात होतो. पैसे देऊन मी तेथून स्नेहाची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात स्नेहासुद्धा तिथे आलीच. मी तिच्यासोबत बोलण्यासाठी समोर आलो. स्नेहा, काय झाले? मी माझ्यासोबत न बोलताच तशी पुढे निघाली. मी मागून जाऊन तिचा हात पकडला. पुढे मी काय बोलणार इतक्यात मला माझ्या डोक्यावर खूप जोरात काहीतरी मारले. मी मागे वळून बघितले तर तिथे 3 मुले आणि तो होता. तो म्हणजे भोला काका. साला, त्याला काका काका कशाला म्हणू मी? मला त्याच्यासोबत प्रतिकार करण्याची संधी नाही मिळाली. मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्यासमोर आई आणि बाबा बसले होते. मी माझ्या डोक्याला हात लावला तर खूप मोठे प्लॅस्टर होते. मी डोळे उघडताच आई मला पाहून जोराजोरात रडत होती. बाबासुद्धा खूप शांत होते. तिथे अनिकेत पण उभा होता. कोणी मारली अजय तुला आणि का मारली? आई मला म्हणाली. मला माहीत नाही आहे आई, मी तर काहीच नाही केले. खरं तर माझा स्वभाव हा आईला चांगल्या प्रकारे माहीत होता आणि माझ्या बोलण्यावर आईने लगेच विश्वाससुद्धा ठेवला. माझ्या पायाला पण प्लॅस्टर लावलेली होती. आता कसे वाटत आहे अजय तुला? बाबा मला म्हणाले. ठीक आहे, ठीक वाटते आहे बाबा, मी त्यांच्याकडे न बघता उत्तर दिले. आपल्या एकुलत्या एक मुलाला असे बघणे कोणत्याच पालकांना योग्य वाटत नाही. थोड्याच वेळात डॉक्टर आत आले. कसे वाटत आहे तुला? ते 40-1 वर्षाचे असतील असा माझा अंदाज होता. हो, त्यांच्यासोबत एक नर्स पण होती. किती सुंदर होती ती. मी तर तिला बघतच राहिलो. माझ्यासोबत अनिकेत पण तिला बघत होता. मला लक्षात आले की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. अजय, तुला 8 टाके लागले आहेत आणि तुझ्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे, डॉक्टर मला सांगत होते. मी फक्त ऐकत होतो. तेवढ्या दारावर टकटक झाली. मी बघितले तर 2 पोलीस उभे होते. तुला कोणी मारले काही माहीत आहे तुला? एक पोलीस अधिकारी मला प्रश्न विचारत होता. नाही सर, मला माहीत नाही, मी न भिता सरळ सांगितले. ठीक आहे, आत्ता आम्ही येतो. आम्हाला काही कळाले की आम्ही तुला कळवतो. असे म्हणून पोलीस अधिकारी बाहेर गेले. त्यांच्यासोबत डॉक्टरसुद्धा बाहेर गेले. अजय, मी तुझे मेडिकल आणतो असे म्हणत बाबा बाहेर गेले. आईला माझ्या मावशीचा फोन आला. मी पण बाहेर जाते. आता मी आणि अनिकेत होतो. बाबा, का मारले त्यांनी तुला? माझ्याजवळ बसत अनिकेत मला म्हणाला. मी अनिकेतला सुरुवातीपासून सारी कसे घडले ते सांगितले. हो, मला फक्त त्या भोला काकाचा चेहरा आठवत आहे. तू फक्त मला कोणी मारले याची माहिती काढ. मी हळू आवाजात त्याला सांगितले. हो भावा, तू काळजी नको करू. मी तुला उद्या सारे काही सांगतो. इतक्यात आई आली आणि आम्ही आमचे बोलणे बंद केले. ठीक आहे अजय, आता येतो मी असे म्हणत अनिकेत बाहेर गेला. मला मगाशी तर काही त्रास नाही होत होता, पण आता मात्र माझा पाय खूप दुखत होता. आई आई, मी जोरात जोरात ओरडत म्हणालो. मग आई, खूप पाय दुखत आहे, मी रडवलेल्या स्वरात म्हणालो. आई मला शांत करत म्हणाली. काही टेन्शन नको घेऊ अजय, तू लवकर ठीक होशील. माझा एक पाय तर दुखत होता, पण मनात मात्र असे वाटत होते की प्यार में सब कुछ जायज है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. बस हेच गाणे आता माझ्या डोक्यात फिरत होते. आज 3 दिवस झाले होते मी हॉस्पिटलमध्ये होतो. या 3 दिवसामध्ये त्या नर्सबरोबर माझी छान ओळख झाली होती. म्हणजे त्या रात्रीच्या शिफ्टमध्ये होत्या. मला रात्री झोप काही लागत नव्हती, कारण त्रास तेवढा होता
असे आई बाबासुद्धा तिथेच होते. त्यांना कुठे झोप लागत होती. दुपारचे 2 वाजले होते. मी अनिकेतला काम सांगून आज 3 दिवस झाले होते, परंतु अनिकेत काही ते काम पूर्ण करत नव्हता. मी आपल्या बेडवर पडलो होतो. हाय अजय, मला प्राजक्ताने आवाज दिला. अरे प्राजक्ता म्हणजे ती नर्स. हॅलो प्राजक्ता, मी लगेच प्रतिसाद दिला. आई बाबा बाहेर बसलेली होती. आज माझे मामा आणि मामी आली होती. आता कसे वाटत आहे? काही फरक जाणवत आहे का? प्राजक्ताने मला विचारले. कशाचा फरक आणि कशाचे काय आहे? दिवसा पाय काही दुखत नाही, मात्र रात्री खूप जास्त त्रास देतो, मी निराश होत म्हणालो. अरे काही दिवसानंतर तो मोकळा होशील, त्यांनी हसून सांगितले. मी सुद्धा होकार दिला. भावा, मिळाली माहिती. अनिकेतने रूममध्ये येऊन फक्त इतकेच म्हटले. काय? माझ्या सर्व शरीरात एक खुशीची लहर आली. धन्यवाद भावा. आता सांग काय भानगड आहे ती, मी उत्सुकतेने अनिकेतला विचारले. अनिकेत सांगू लागला. तुझे आणि त्या भोला काकाचे काही चांगले संबंध नव्हते ना? त्या दिवशी तू सकाळी फोन लावला आणि तो फोन स्नेहाच्या मामाच्या मुलाने उचलला होता. तू फोन केला आणि स्नेहा म्हणताच त्याने ओळखले की कोणी मुलगा तिला त्रास देत आहे. त्यानंतर तो आपल्या मित्राबरोबर तिची माहिती काढत होता. त्या भोला काकाला तो अगोदरपासून ओळखत होता. सकाळी त्याने भोला काकांना भेटून तुझी सारी माहिती जमा केली. त्यानंतर तू स्नेहाला भेटण्यासाठी तिथे थांबला होतास ना? तुझ्या अगोदर हे तिथे तुझी वाट बघत होते. जेव्हा तू स्नेहाचा हात पकडला तेव्हा त्यांना पूर्ण विश्वास झाला की तू तिला त्रास देत आहेस. त्यांनी काही विचार न करता तुला सरळ मारायला सुरुवात केली. तू तर तिथेच पडून होतास. तुला तर तिथेच उभे असलेल्या माझ्या एका मित्राने हॉस्पिटलमध्ये भरती केली होती. मी त्याला भेटलो. तो स्नेहाच्या कॉलेजमध्ये असतो. तसेच त्याची गर्लफ्रेंड ही स्नेहाची खूप चांगली मैत्रीण आहे. मला काल त्याने भेटून ही सर्व माहिती सांगितली. तसेच त्याने हे सुद्धा सांगितले की त्या दिवसानंतर स्नेहा ही कॉलेजमध्ये नाही आली. मी हे सारे कान लावून ऐकत होतो. मला सारे काही सांगून अनिकेत शांत झाला. आता मात्र मला आपल्या चुकीचा खूप जास्त राग येत होता. का मी स्नेहाला कॉल केला? मी जर कॉल नसता केला तर त्यांना काही कळले नसते. आता मला एक वाक्य आठवत होते. किस्मत किस्मत की बात है बाबू भैया, आज क्या होगा तो कल क्या. अजय, चल अजय येतो आम्ही, असे म्हणत मामा आणि मामी परत निघण्याची तयारी करू लागली. त्यांना बाहेर सोडण्यासाठी आई आणि बाबा गेटजवळ गेले. अनिकेत मात्र मला शांतपणे पाहत होता. त्याचे डोळे मला काहीतरी विचारत होते. अब क्या करेगा बेटा? मात्र काय करावे हे मला सुचत नव्हते. एक तर माझ्यामुळे स्नेहाचे कॉलेज बंद झाले होते. मी थोडा वेळ विचार करून अनिकेतला म्हणालो, भावा एक काम करू शकतो का? क्या काम? भावा, अनिकेत थोड्या चिंतेत म्हणाला. तू तुझ्या मित्राला सांगून मला स्नेहासोबत एक वेळ तरी बोलणे करून दे. मी एकदा एकाच दमात बोलून गेलो. अनिकेतसुद्धा मनात विचार करत असेल, इश्क का भूत अब तक नहीं उतरा आहे भावा. हे थोडे किचकट काम आहे, परंतु मी प्रयत्न करून पाहतो, अनिकेत असे म्हणाला आणि माझ्या चेहऱ्यावर थोडे हास्य पसरले. मी अनिकेतला म्हणालो, भावा तू माझा खरा मित्र आहेस. एक तर कसे आहे, मुले हे कधी आपल्या मनातील भावना दाखवत नसतात. नाही म्हणजे कसे, मुली कशा रडून मोकळ्या होतात ना, तसे आम्ही थोडेच रडू शकतो. खरं तर मनातून मला रडण्याची इच्छा होत होती आणि हे एक गाणे पण आठवत होते, तेरे बिना जिया जाए ना. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.